विठला 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 गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवनिनयनं वंदे मुकुन्दं प्रियं वंदे भक्तजनाश्रयंश्च वरदं वंदे शिवं शंकरं शान्तं पद्मासनस्थं शशिधरं मुकुटपञ्चवक्त्रं त्रिनेत्रं शूलं वज्रं च खड्गं परशुभयदं दक्षिणाङ्गे वहन्तं नागं पाश्च घण्टाडमुर्कसहितं साकुशं वामभागे नानालङ्कारदीप्तस्फटिकमणिभं पार्वतीशं नमामि। चन्द्रोभासितशेखरे स्मरहरे गंगाधरे शंकरे सर्पे भूषितकण्ठकर्णविवरे नेत्रोत्ववैश्वानरे दन्तीवकृतसुन्दराम्बरधरे त्रैलोक्यसारे हरे मोक्षार्थं कुरु चित्तवृत्तिमचला मन्यस्तु किं कर्मभिः सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभो जय जय माखन चोर। राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को बास। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपुएक इनके पद वंदन किए नासति विघ्न अनेक। कृष्णत्वदीय पद पंकज पंजराते अद्देव में विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समये कपवात पित्ते कंठावरोधन विधो स्मरणं कुतस्ते समचरण सरोजं सांद्रनीलाबुधावं जगन्निहितपाणि मण्डलं मण्डलानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताशिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल 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 गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत बडबड कमी करा मावशी बसा प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न जगदाकार पंढरीश पांडुरंग परमात्मा अखंड समाधिस्थ असणारे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज व आदी शक्ती मुक्ताबाई यांच्या चरणारविंद समर्पित सेवेकरिता निवडलेला अभंग ज्या वेळेला अखंड महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला 350 वर्ष महाराष्ट्र अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत राहिला 350 वर्ष महाराष्ट्र एकाच आस्थेने बघत होता कोणी एका जन्माला येतो का कोणी तुका जन्माला येतो का अरे कोणी ज्ञाना जन्माला येतो का भक्ती म्हातारी झाली होती विवेक वैराग्य अवतार घेणार सगळीकडे अधर्म झाला आणि मग विश्वनियंत्याच्या लक्षात आलं की आपण पुन्हा एकदा अवतार घेणं गरजेचं आहे आणि मग विश्वाच्या मालकानं पुन्हा एकदा खाली डोकावून पाहिलं तर देवाच्या मुकुटातून दुसरा मणी खाली गळून पडला आणि दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावरती देहू नगरामध्ये 42 वर्षाचं भक्तीचं गारुड उभं राहिलं आणि 4500 अभंग घेऊन तो महात्मा प्रसवला इंद्रायणीचं कार्पण्य धुवून गेलं पंढरीनाथाला खेडिया भेटला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये भक्तिभावाचा डाव रंगला भक्ती पुन्हा एकदा उठून उभी राहिली भक्तीचा एका बाजूचा हात विवेकानं धरला दुसऱ्या बाजूचा हात वैराग्यानं धरला ती महाराष्ट्र सौराष्ट्र कर्नाटक प्रांत सगळीकडे फिरून आली ती पुन्हा महाराष्ट्रात आली महाराष्ट्राच्या माणसाची मन संस्कारित झाली गावोगावी सप्ताहाची निर्मिती झाली एवढंच नाही तर गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा आल्या कपाळाला गोपी चंदन टिळा आला आणि वैष्णवांच्या हृदयामध्ये कळवळा निर्माण झाला हे कुणामुळे घडलं तर जगद्गुरु तुकोबारायमुळे घडलं कोण जगद्गुरु तुकोबाराय तर मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाण्याने ज्यांनी उपदेश केला संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती मानून ढोंगी लोकांचे दिंडवडे काढत वैराग्याची धगधगीत पताका ज्यांनी फडकवली इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी पवित्र झाली ज्यांच्या वाणीला वसंताप्रमाणे बहर आला ज्यांनी भंडारा भामचंद्र बोराड्याला भाऊबंद मानलं वृक्षवल्लींना सोयरं मानलं दगडांचे टाळ केले पक्ष्यांना सुस्वरामध्ये भजन करायला लावलं एवढंच नाही तर प्रत्येक अभंगाची निर्मिती करत असताना त्या अभंगाकडे ज्यांनी पातिव्रत्य भावनेने पाहिलं ते तुकोबाराय माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं हृदय आणि माझ्या भगवान परमात्म्याचं हृदय यांचा झालेला संवाद म्हणजे गाथा आहे आणि या गाथा चंद्रातील 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे तुकोबाराय भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर त्या गोकुळामध्ये काय सुखाचं वातावरण तयार झालं त्याचा मार्गदर्शन करणारा अभंग सेवेकरता घेतलाय विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तुमचा पुण्यभूमी पवित्र स्थळ आपल्या या चनखोरे कॉलनीमध्ये वैजनाथ भगवंताच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा आपला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपला कार्यक्रम चालू आहे
असे असणारे बाळू महादेवजी फुटाणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा आपला कार्यक्रम, आपला सोहळा अगदी आनंदाने आज हा पार पडणार आहे. ज्यांनी या सप्ताहाकरता खरंच योगदान दिलं असे असणारे आपल्या चनखोरी कॉलनीतील मंडळी, पराड सर असतील, आमचे गणेश शिंदे सर असतील, निकम सर असतील, आमचे संदीप भाऊ घनवट. आता संदीप भाऊ आमच्या गावचे आहेत बरं का, पण त्यांचं सहकार्य त्यांनी सांगितलं, महाराज म्हणजे तुम्ही गावामध्ये जरी सप्ताह केला तर माझ्याकडून म्हणे 2 कीर्तनकार. किती कीर्तनकार? 2 कीर्तनकार. लोकायला 1 कीर्तनकार घ्यायचं म्हणजे तेवढंच नाही, या परिवाराचा आपण जर विचार केला, आता या काळामध्ये जिवंतपणी मायबापाला कोणी सांभाळतं का? अजिबात सांभाळत नाही. हे बघा, जिंदा बाप को रोटी न दे मरता बाप पछतावे, मुठभर चावल घर पे फेके कव्वा बाप बनाए. जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. आता लोक आई वडिलांची सेवा करत नाही. सकळ तीर्थाची ये धुरे जी एका माता पितरे, किंवा माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्था. भरपूर प्रमाणे तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आणि एवढा आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ हा सोहळा चालू आहे. आई वडील गेल्यानंतर 5 गोष्टी बरं का आपल्याला शास्त्राने सांगितले. किती गोष्टी? 5. एक आहे अग्निसंस्कार, दुसरे पिंडदान, तिसरे गोड जेवण, चौथे मासिक श्राद्ध आणि 5वं हे वर्ष श्राद्ध. मग तुम्ही म्हणाल महाराज या 5 गोष्टी केल्यानंतर काय फायदा? तर नाथ महाराज म्हणतात, पुरुषासी पर्व काळ जन्मजात जोडे कवेळ, का मात्या पित्याचा अंत काळ ती धर्माची वेळ अति पवित्र, किंवा नामा म्हणे पितर आशीर्वाद देती कल्याण इच्छिती व्हावे तया. आपण आपल्या आई वडिलांचं कर्तव्य जर पार पाडलं तर खऱ्या अर्थानं देवापेक्षाही श्रेष्ठ नातं जर कोणतं असेल तर ते म्हणजे आई वडिलांचे. या परिवाराकरता एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि सगळी मंडळी बरं का, या कॉलनीमधली सगळी मंडळी अगदी तोला मोलाचं सहकार्य या मंडळींनी केलेले. आणि या परिवाराचा आपण जर विचार केला तर आमचे अक्षय भाऊ यांचं प्रेम आमचे गजानन महाराजांना सांगितलं म्हणे, महाराज तुमच्या मनानं म्हणे सगळं आता काही करा. आणि महाराजांचा स्वभाव सुद्धा गोड. आमच्या गजानन महाराज त्यांच्याकडे टाळ्या वाजवा. मृदंग महाराज आता जीवातून मृदंग वाजवतात. आता बरेच लोक काय करतात, वरच्यावर वाजवतात. पण महाराजांचं वादन म्हणजे अगदी मनातून वादन आहे बरं का. आता बरेच आपण वाजवणारे पाहिले. वाजवतात किती जणांना? एका हाताने वाजवतात का 2 हाताने वाजवतात? माता माऊली 2 हाताने वाजवतात. पण महाराजांचं वादन 3 हाताने. किती हाताने? तुम्ही म्हणाल कसं? महाराजांकरता एकदा परत टाळ्या वाजवतो, सांगतो तुम्हाला. महाराज ज्यावेळेस वाजवतात त्यावेळेस दोन्हीकडून वाजवतात, इकडून वाजवतात आणि इकडून वाजवतात. आता बरेच कलाकार आपण पाहतो अगदी जीव तोडून मृदंग वाजवतात बरं का. आणि या सप्ताहाकरता ज्यांनी 7 दिवस सुंदर अशी कथेकरता साथ दिली किंवा कीर्तनाकरता साथ दिली असे असणारे आमचे प्रदीप महाराज, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. आणि ज्यांचा गोड असा सुंदर असा आवाज आहे असे असणारे अगदी गोड स्वभावाचे आमचे मित्र हरिभक्तपरायण भागवत महाराज देशमुख, त्यांच्याकरता सुद्धा वाजवा. आणि हे जे टाळकरी मंडळी आहेत बरं का, लक्ष देऊ नये का, हे आमच्या गावातली मंडळी आहेत. तसा विचार जर केला परमार्थाला मला जर या मंडळीने लावले बरं का, सगळ्या मंडळीने, त्यात सगळ्यात पुढाकार जर कोणाचा असेल तर आमचे हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज धावटेकर. आता रामेश्वर महाराज म्हणत, महाराज तुम्ही आळंदीला जा. आमचे मधुमामा असतील, सगळी मंडळी जीवापाड प्रेम करणारी माणसं आहेत. यांच्या माध्यमातून आळंदीला जाण्याचा योग आला. आई वडिलांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी आज बोलण्याचा योग माझ्यासारख्या पामराला आला. आणि सगळी गावातील जाणकार मंडळीत बरं का, या ठिकाणी आमचे पेटी मास असतील, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. हे बाल गोपाल मंडळी. महाराज तुमचं नाव काय? ते महाराज आमचे भाचे आहेत बरं का. तुम्ही 7 दिवस पाहत असाल कीर्तनामध्ये. तुमचं नाव काय माऊली? धनश्री. या बाल गोपाळासाठी एकदा टाळ्या वाजवा. आता तुमच्या गल्लीत एवढेच लेकर आहेत का? तुमच्या गल्लीतलेच नाही, आमच्या गावातले तिथले किती जण उभे आहेत पाहू द्या बरं. तू कुठंच आहे बाळा? यासाठी एकदा टाळ्या वाजवा दोघांसाठी. मी कीर्तनामध्ये सांगत असतो, एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. आणि लेकरांना संस्कार फार महत्त्वाचे आहेत. मी विनोदाने दृष्टांत सांगत असतो. गजू महाराज, एका माणसाला सवयच अशी होती, जिथं जाईल तिथं कोणाचंही चुकू द्या, हरामखोर म्हणायचं. आता काही काही लोकांना सवय असते, सप्ताह चालू असलं की कोणालाही बोलायचं, अरे हरामखोरा, समजत नाही का, उचल हे उचलते.
तशी त्या माणसाला सवय होती, जिथं जाईल तिथं कुणाचंही चुकू द्या हरामखोर म्हणायचा. आता घरी बायको चुकली की तिला हरामखोर म्हणायचा. त्याने विचार केला, त्याच्या घरात एक लहान मुलगा होता, त्याने विचार केला म्हणे आपला बाप हरामखोर हा शब्द म्हणतो म्हणे, त्या अर्थी हा शब्द काहीतरी विशेष आहे. आता लेकरांना चांगलं शिकायला वेळ लागतो का वाईट शिकायला वेळ लागतो बाबा? वाईट शिकायला वेळ लागतो. चांगलं शिकायला लय वेळ लागतो आणि वाईट शिकायला लवकर. विनेकरी बाबासाठी टाळ्या वाजवा. तसं तर तरुणा भाग्यवंत नटे हरी. आता हे सध्या तरुणच आहेत. आता लेकरं फार विचित्र असतात. त्या लेकरानं बरोबर तेवढा शब्द ध्यानात ठेवला. गुलाब महाराज कोणता? हरामखोर. महाराज हरामखोर. त्यानं हरामखोर शब्द ध्यानात ठेवला. पूर्वीच्या काळात का असायचं, त्या लाकडी अष्ट्या मिळत आहे आणि त्या माणसाला सुट्टी होती आणि पेपर वाचत बसला होता. तेवढ्यात तो मुलगा, त्या मुलाने ती अष्टी हातात घेतली, लाकडी अष्टी, आणि खेळ चालू झाला. म्हटला ट्रिंग 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 ट्रिंग. म्हटला ज्या ज्या हरामखोरांना बसमध्ये बसायचंय त्या त्या हरामखोरांनी बसून घ्या. आता बापाला काय, बापाला वाटलं आपला मुलगा खेळ खेळतोय. परत खेळ चालू झाला. म्हटला ट्रिंग 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 ट्रिंग. म्हटला ज्या ज्या हरामखोरांनी तिकीट काढलं नाही त्या त्या हरामखोरांनी तिकीट काढून घ्या. बापाला वाटलं पोरगा आपल्या पुढचे. बापानं जवळ बोलवलं. 10 मिनिटं लेकरू आणलं. किती मिनिटं? बोलत चला. तुम्ही मुके आहेत का इथले? हां, बोलत चला. किती मिनिटं? 10 मिनिटं लेकरू आणलं. सांगितलं, म्हटलं हे बघ बाळ्या, आता तुझ्या तोंडातून एक शब्द जरी बाहेर निघाला तर माझ्या इतकं वाईट नाही. आता मुलगा हा 10 मिनिटं शांत राहिला. अर्धा तास झाली शांत बसला, पण ते लेकरूच होतं. आता लेकराचा स्वभाव हा चंचल असतो. परत त्या मुलाचा खेळ चालू झाला. म्हटला ट्रिंग 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 ट्रिंग. आताच म्हटला एका हरामखोरामुळं आपली एसटी अर्धा तास लेट झाली. किती तास? आता मला सांगा, असे लेकरावर संस्कार आहेत का? अजिबात लेकरावर संस्कार राहिले नाही. आता आमचे महाराज गावोगावी मृदंग वाजवायला जातात. ज्यांची सुंदर अशी शूटिंग चालू आहे असे असणारे आमचे गजानन महाराज गायकवाड, गजर मुक्ताबाईचा या चॅनलचे मालक. आणि आता या 7 दिवसामध्ये मला वाटतं सगळे कीर्तन आपण यूट्यूबवर टाकलेले आहेत. ज्यांना वाटत असेल आपल्याला कीर्तन बघायचं आहे, आता कोणाला दीपाली ताईचं, कोणाला ज्ञानेश्वरी ताईचं, कोणाला एकनाथ महाराजांचं, यांची कीर्तनं जर आपल्याला श्रवण करायचे असतील, पाहायचे असतील तर गजर मुक्ताबाई या चॅनलवरती जायचं आणि काय करायचं? नुसतं पाहायचं नाही, ते चॅनल सबस्क्राईब करायचं बरं का. आणि तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही एवढा प्रचार कशाला करता? कारण ही वारकरी संप्रदायाची मंडळीत बरं का, आणि अगदी गोड स्वभावाचे आहेत. त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्च करायचं आणि बेल आयकॉन दाबायचं, म्हणजे काय होईल? महाराजांचे सबस्क्राईबसुद्धा वाढतील. आणि सगळ्यांना विनंती आहे, आपण सर्वांनी ते कीर्तन श्रवण करा. आणि लेकरावर संस्कार अजिबात राहिले नाही. आता कोरोनाच्या काळात आपण जर विचार केला, गजानन महाराज लेकरावर अजिबात संस्कारच राहिले नाही. काय झालं? एका शाळेमध्ये एक साहेब परीक्षा घेण्याकरता आले आणि आल्यानंतर त्या गुरुजींना विचारलं, म्हणे का हो गुरुजी, एक मुलांना प्रश्न विचारू का? म्हणे विचारा, काय हरकत नाही, आमची सगळी पोरं म्हणे हुशार आहेत, काय हरकत नाही. म्हणे साहेब, धुळे ते मुंबई 350 किलोमीटर आहे, तर माझं वय किती? आता त्यात काही हुशार होते, पण जे हुशार होते त्यांनी हात खाली घेतला, गजानन महाराज. आणि त्यात एक जास्त हुशार होतं, आडमुठ होतं, सोप्या भाषेत काय होतं? आडमुठ होतं. त्यानं हात वर केला. आता हात वर केल्याबरोबर त्या गुरुजीनं त्याच्यावर डोळे ताणले. गुरुजीला माहित होतं हे किती बंड आहे. गुरुजीनं सांगितलं, म्हणे अरे हात खाली घे. तो म्हटला काय झालं? गुरुजी म्हणे अरे 3 वर्ष झाले म्हटला एकाच वर्गात आहे, म्हणे तू शाळेत येत नाही, आजच शाळेत आला ना हात वरी करतो, तुला याचं उत्तर माहित आहे का? म्हणे साहेब, मी बकऱ्याकडे राहू राहू सगळे गणित म्हणे माझे काय झाले? पक्के झाले. म्हणे बर. साहेब म्हटले ओरडू नका, म्हणे त्या लेकराला उभं करा. म्हणे बाळा तुझं नाव काय? नाव सांगितलं. म्हणे बाळा सांग म्हणे उत्तर. ते जास्त हुशार होतो. तो म्हणे साहेब एकदा प्रश्न सांगा. ऐक म्हणे प्रश्न. धुळे ते मुंबई 350 किलोमीटर आहे, तर माझं वय किती? ते पोराने महाराज लगेच उत्तर दिलं. तो म्हटला साहेब तुमचं वय 44. किती? साहेबांनी विचार केला. म्हणे एवढी हुशार मुलं या वर्गात आहेत, पण एकाने सुद्धा उत्तर दिलं नाही. म्हणे बाळा तू भूमितीशास्त्रातली कोणती कसोटी वापरली सांग. तो म्हटला साहेब मी काही कसोटी बिसोटी वापरली नाही, मी अनुमान प्रमाण लावलं. काय लावलं? अनुमान प्रमाण. म्हणे कसं? म्हणे साहेब माझा एक भाऊ मुंबईला राहतो, तो कसा आहे म्हणे हाफ मॅन. कसा आहे म्हणे?
हाफ मॅड, त्याचं वय किती म्हणे 22 वर्ष. किती वर्ष? 22 वर्ष. मी असा अंदाज काढला हाफ मॅड 22 वर्षाचा असू शकतो, मग फुल मॅड किती? सोप्या भाषेत किती? 44. म्हणजे अशी लेकरं झालेली, लेकरावर अजिबात संस्कार राहिले का? नाही. या सर्व बालकांसाठी आणि या 2 कीर्तनकार अशा असणाऱ्या आमच्या विद्यार्थिनी हरिभक्तपरायण शिवानीताई धावटेकर आणि आमचे जयाताई, या दोघींसाठी एकदा टाळ्या वाजवा बरं का. सर्वांच्या चरणारविंदी वंदन करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला चोपदार बाबासाठी वाजवा एकदा. आणि आमचे बोरे महाराज, बोरे महाराजच ना, हां, बचाटे महाराज, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा. टाळ्या जोऱ्यानं वाजवायचा, आपल्याला पैसे काय द्यायचं काम नाही. सर्वांच्या चरणारविंदी वंदन करून माझ्या सेवेकरता सुरुवात करतो. विठाल काल्याचं कीर्तन हे नियमाचं कीर्तन असतं बरं का. तसं आता सर्व शहरातली मंडळी, तसं आपण जरी केला विनोद केल्याशिवाय बडबड अजिबात करू नका बरं का. कीर्तनामध्ये बडबड केल्यानंतर माणूस बेंडूक होत असतो. माता माऊली इकडे लक्ष द्या. बेंडूक होऊन येईल जन्मा, बेंडूक होऊन येईल जन्मा, बेंडूक होऊन येईल जन्मा, बेंडूक होऊन येईल जन्मा. कीर्तनी बडबड करील जो कोणी, कीर्तनी बडबड करील जो कोणी, कीर्तनी बडबड करील जो कोणी, कीर्तनी बडबड करील जो कोणी. बेंडूक होऊन येईल जन्मा, बेंडूक होऊन येईल जन्मा, बेंडूक होऊन येईल जन्मा, बेंडूक होऊन येईल जन्मा. कीर्तनी बडबड करेल जो कोणी, बेंडूक होऊन येईल जन्मा. आता तुम्ही म्हणसाल महाराज बेंडूक कसे? आता लहान लहान लेकरानं बडबड केली की कसं बेंडूक होईल? लहान बेंडूक होईल. जाड बाई असली कशी होईल? मोठं बेंडूक. आणि माणसं काय होती? हा, बेंडका. बेंडका कसा करतो? आता काही काही बेंडके कीर्तनात सुद्धा शांत बसत नाही, वळवळ करतात. कीर्तनामध्ये शांत बसा बरं का. माऊली म्हणतात तुम्ही त्रिवेणी संगमाला जा, किती तीर्थ भ्रमण करा, पण तुमचं मन जाग्यावर नसेल, चित्त जाग्यावर नसेल तर केलेला सर्व परमार्थ काय आपला व्यर्थ आहे. माऊली हरिपाठात सांगतात त्रिवेणी संगमी नाना चित्त नाही नावी चरित व्यर्थ, चित्त नाही नावी चरित व्यर्थ, चित्त नाही नावी चरित व्यर्थ, चित्त नाही नावी चरित व्यर्थ. हो त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रामी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रामी, हो त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रामी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रामी. चित्त नाही नावी चरित व्यर्थ, हरी मुख्य माना, हरी मुख्य माना, हरी मुख्य माना, हरी मुख्य माना. चित्त नाही नावी चरित व्यर्थ, हरी मुख्य माना, हरी मुख्य माना, हरी मुख्य माना, हरी मुख्य माना, हरी मुख्य माना. टाळी वाजवा. आता या कलाकार मंडळींनी बरं का प्रमाण असो उचललं की लगेच काय वाजवायची? टाळी वाजवायची. यांना काय द्यायचा? प्रतिसाद द्यायचा. आणि ही लोक महाराज अंतकरणापासून गायन करतात बरं का. एकदा परत टाळ्या वाजवावर यांच्यासाठी गजानन महाराज. आणि ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे बरं का. सावत्र्यामध्ये तुम्हीच होते ना, वा वा वा, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. माऊली म्हणतात त्रिवेणी संगमाला जा, पण मन जागेवर नसेल. माणसाच्या मनाचा आपण जर विचार केला, मन फार चंचले. हे मन कैसे होडे पाहो तरी न सापडे, एरवी रहाट वया थोडे त्रैलोक्य या. आता मला सांगा, मनाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याकरता किती वेळ लागतो? मन चंचल चपला, मन
वाजवा आणि झोपू नका बरं का कीर्तनात. टाळी वाजवायची, प्रमाण झालं की टाळी वाजवायची. मन चंचल सफळ. आता महाराजांचा भरपूर अभ्यास आहे, कीर्तनकार येते आणि बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर सगळं कीर्तन होतं, पण गायक लोक अजिबात काही प्रमाण देत नाही. कीर्तन झाल्यानंतर गजानन महाराज एका गायकाला म्हटलं, का रे बाबा, शेवट बोलता बोलता म्हटलं, का हो तुम्ही एक प्रमाण दिलं नाही. त्याने शेवट एक प्रमाण दिलं गजानन महाराज, नको खेद करू कोण त्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत. म्हणजे महाराज कोणत्या प्रकारचा खेद करू नका, पण कुठे केव्हा म्हटलं प्रमाण, शेवट. पण सुंदर अशी गायक मंडळी. सुभाषितकार सांगतात, मर्कटस्य सुरापाणम तत्र ऋषिक दर्शनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. माकड एका जागी शांत बसत का? अजिबात बसत नाही. हे म्हण कैसे होडे पाहू तरी न सापडे. माऊलींची सुद्धा ओवी. किंवा मर्कटस्य सुरापाणम तत्र ऋषिक दर्शनम. ऐसे कैसे घडेल मर्कट समाधी घेईल. माणसाचं मन एकाग्र होणं अत्यंत कठीण आहे. नाथ महाराज सुद्धा सांगतात, वारा बांधवेल मोठे अग्नी प्राशवेल उचटे. समुद्र घोटवेल घोटे पर मनात मनिष्ठेने. म्हणजे लक्ष देऊ नये का बरं का. मावशी बडबड कमी करा. या जगातल्या अशक्य गोष्टी माणसाला शक्य करता येईल, पण माणसाचं मन एकाग्र होणं अत्यंत कठीण आहे. पुढे सांगतात नाथ महाराज, आकाशाची करवेल चौघडी महामेरूची बांधवेल पुढी. शून्याची मुरडवेल नरडी पर मनाची गोठीनं अनिवार. आकाशाची काय करता येईल काळे महाराज, घडी करता येईल. महामेरूची पुढी बांधता येईल, शून्याची नरडी मोडता येईल, पण माणसाचं मन एकाग्र होणं अत्यंत कठीण आहे. पण हे मन जर आपण अध्यात्मात लावलं, सोप्या सोपं नाथ महाराज सांगतात. काय म्हणतात नाथ महाराज, देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडून दी. म्हणून आपलं मन एकाग्र असू द्या. कीर्तनामध्ये माणसाचं मन एकाग्र असलं पाहिजे. कारण असं म्हणतात, श्रोता जब जागता है तो वक्ता बढिया कथा कहता है. लक्ष देऊ नये का. श्रोता जब जागता है तो वक्ता बढिया कथा कहता है, और श्रोता जब सो जाता है तो वक्ता कुछ भी बघता है. म्हणून जागे राहा. आणि ज्यावेळेला भजन आपल्या कानावरती पडेल माता माऊले हो, त्यावेळेला हातानं टाळी अजिबात वाजवायची वाजवायची, जाग्या राहा. हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं नामस्मरण करायचे, विठ्ठल बघा. आपलं आजचं जे कीर्तन आहे, कशाचं कीर्तन आहे, काल्याचं कीर्तन आहे. आता तसे कीर्तनाचे किती प्रकार पडतात? 5 प्रकार पडतात. एक आहे नामसंग कीर्तन, दुसरं आहे धर्मसंग कीर्तन, तिसरं हे लीलासंग कीर्तन. आता देवानं तसा आपण जर विचार केला तर भरपूर लीला केल्या बरं का. किती केल्या? भरपूर लीला केल्या. गायी न ते लीला चरित्र पवाडे, राखिल्या सवंगडे सवे त्या गायी. भरपूर लीला केल्या, प्रत्येक अवतारात केल्या, पण बाकीच्या अवताराच्या नाही. तर फक्त कृष्ण अवतारात 12 वर्षाच्या आज ज्या काही लीला केल्या त्याचं वर्णन आपल्याला आज करायचंय. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, किंवा वेदसे चरित्र केले नारायणी. रांगता गोधणे राखीत आहे. रांगत असताना, गायी चारत असताना भगवंतांनी ज्या काही लीला केल्या त्या लीलेचं श्रवण बरं का आपण जर शुद्ध अंतकरणाने केलं. आता तसं आपण जर विचार केला, अनादी कालापासून आपल्या चित्तामध्ये संस्कार दडलेले आहेत बरं का. हे चित्तातले संस्कार नाहीसे करायचे असतील, सोपं सांगतो, एखादं तेलकट भांडं असतं, ते एकदा दोनदा घासल्यावरती निघत नाही. त्याला 2-4 वेळेस घासावं लागतं, तेव्हा त्याचा तेलकटपणा निघून जात असतो. तसं अनादी कालातले संस्कार जर आपल्याला काढायचे असतील तर हे आजचं हे काल्याचं कीर्तन आहे. आणि या कीर्तनामध्ये आल्यानंतर दोष निघून जातात. काय निघून जातात? बोलत चला. दोष, काही पाप सांगितले, विश्वासघातकी 5 महापाप सांगितले. लक्ष देऊ नये का बरं का. हे काल्याचं कीर्तन आहे. आता काल्याच्या कीर्तनामध्ये अभंगाला धरूनच बोलावं लागतं. पण आता सर्व तरुण मंडळ काही या ठिकाणी 5 महापाप सांगितले. एक सांगितलंय मद्यपान. मद्यपान म्हणजे काय? मद्यपान म्हणजे काय? गुलाब महाराज, मद्यपान दारू. आता मला सांगा, दारू पिणं चांगले आहे का वाईट आहे? वाईट. बरोबर आहे, लेकराला समजतं दारू पिणं वाईट आहे. आता गजानन महाराज दारू पिल्यानंतर फार लोक विचित्र वागतात. काय झालं, एका जंगलामध्ये एका झाडाखाली एक पोपट, दुसरा वाघ आणि तिसरं डुक्कर असे 3 जण मित्र राहत होते. आणि त्या जंगलामध्ये सोसाट्याचा वारा आला. वारा एवढा आला की त्या झाडावरचा पोपट त्या वाऱ्यामध्ये काय झाला, मरण पावला. आता हे पाहिलं त्या वाघानं विचार केला, आपल्या सोबत राहणारा हा पोपट आपल्याला सोडून गेला. त्याला शोक झाला आणि त्या शोकामध्ये तो सुद्धा मरण पावला. आता दोघंही आपले मित्र आपल्याला सोडून गेले, काय करावं?
त्या शोकानं सुद्धा ते डुक्कर मरण पावलं. आता ज्या ठिकाणी ते मरण पावलं गजानन महाराज त्या ठिकाणी एक झाड तयार झालं. त्या झाडाचं नाव आहे मोहाचं झाड. कशाचं झाड? मोहाचं. आणि त्या मोहाच्या झाडाची दारू पिल्यानंतर माणूस कसा करतो माहिती आहे का तुम्हाला? सुरुवातीला पोपटासारखा बोलतो. कसा बोलतो? पोपटासारखा बोलतो. आणि नंतर हळूहळू कसा करतो? वाघासारखा डरकाळ्या फाडतो. फाडून टाकीन, कापून टाकीन. आता बऱ्याच लोकांना अनुभव असेल दारूचा. आणि नंतर कसा करतो? डुकरासारखा लोळतो. म्हणजे दारू पिणं चांगलं आहे का वाईट आहे? मग दारू गांजा क्या पीते हो अकल गांजा मत पिया रो अक्कल गुम हो जाएगी. दारू गांजा मत पिया रो अक्कल गुम हो जाएगी. दारू गांजा मत पिया रो अक्कल गुम हो जाएगी. दारू गांजा मत पिया रो अक्कल गुम हो जाएगी. ओ कमल का नाम कर मुंह में मट्टी आती है. कमल का नाम कर मुंह में मिट्टी आती है. कमल का नाम कर मुंह में मट्टी आती है. कमल का नाम कर मुंह में मिट्टी आती है. दारू 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 गांजा मत पिया रो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पिया रो अक्कल गुम हो दारू 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 गांजा मत पिया रो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पिया रो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पिया रो. मी विनोदानं दृष्टांत सांगत असतो बरं का. सगळ्यांच्या परिचयाचा दृष्टांत आहे. दारू पिल्यानंतर माणूस काय करेल म्हणून सांगता येत नाही. गजानन महाराज विनोदानं सांगत असतो. एका गावात एका बाईनं आपल्या माहेरून एक शेळी आणली होती. आता लक्ष देऊ नये का त्या शेळीला काय होती? 2 पिलं होती, एक पाट आणि एक बोकड. आमच्या संदीप भाऊन सांगितलं म्हणे महाराज दृष्टांत सांगाच म्हणे तो. दारू पिलेल्यांची म्हणे आज परिस्थिती. आता कारण बायकाच भेटे ना महाराज. महाराज लोकायला बायका भेटे ना. आता ज्याचे लग्न राहिले असतील मी जाणार हरिद्वारला. गजानन महाराजाकडे नंबर आहे आपला. त्याच्याकडून नंबर घ्यायचा. आपल्याकडे तिकडे आश्रम भरपूर ओळखीचे. आता दारू पिणाऱ्याची फार परिस्थिती विकट आहे. त्या बाईनं आपल्या माहेरून एक शेळी आणि 2 पिल्ले आणली होती, एक पाट आणि एक बोकड. आता त्या बाईचा नवरा दररोज दारू पिऊन यायचा. बायकोला म्हणायचं गंगे म्हणे हे बोकड मला पार्टीसाठी दे. पण गंगे एवढी हुशार होती, तुमच्या नगरातली नाही, आमच्या गावातली. ती एवढी हुशार होती. ती म्हणे काही झालं तरी हे बोकड मी पार्टीसाठी देणार नाही. म्हणे ते तुमच्या बापाचं आहे का? ते माझ्या बापाचं आहे, मी अजिबात देणार नाही. पण दारू पिणारा एवढा हुशार होता. आता दारू पिणारे गजानन महाराज हुशारच असतात. गटारी आमोशे येऊ दिली, पाठीवर टाकलं आणि घेऊन गेला. रात्रभर मित्राबरोबर पार्टी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आला. घरी आल्याबरोबर बायकोला आवाज दिला. म्हणे का ग गंगे, अगं बाहेर आहे. ए गंगे बाहेर येते. म्हणे झालं काय? म्हणे अगं बाहेर आहे. म्हणे झालं काय? म्हणे बाहेर आहे. बरं म्हणे मला सांग म्हणे हे बोकड इथं कसं काय? ती म्हणे ते सगळं जाऊ द्या. म्हणे रात्री 12:30 वाजता म्हणे तुम्ही दारू पिऊन आला आणि दारू पिऊन आल्यानंतर आपलं काळं कुत्र पाठीवर टाकून कशाला नेलं? कशाची पार्टी खाल्ली? कुत्र्याची पार्टी खाल्ली. आता लोक दारूच्या नशेमध्ये काय करतील म्हणून सांगता येत नाही. म्हणून दारू पिणं महापाप शास्त्रामध्ये सांगितले. दुसरं सांगितले ब्रह्महत्या. ब्रह्महत्या करू नका, गर्भपात करू नका. लक्ष देऊ नये का? एक गाडाभर जर किडे मारले तर एक मेषवधाचं पाप लागतं. म्हणजे काय? येडका मारल्याचं पाप लागतं. 100 येडके मारल्याचं जेवढं पाप होतं तेवढे एक वृषभवधाचं, म्हणजे एक बैल मारल्याचं पाप होतं. 100 बैल मारल्याचं जेवढं पाप होतं तेवढे एक गोवधाचं, म्हणजे एक गाय मारल्याचं. आणि 100 गायी मारल्याचं जेवढं पाप होतं तेवढे एक स्त्री मारल्याचं. आणि 100 स्त्रिया मारल्याचं जेवढं पाप होतं तेवढं गर्भपाताचं पातक सांगितले. म्हणून गर्भपात करू नका. ती मुलगी आपल्या आईला सांगत असते. म्हणते आई सांग ना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासे मला कोण घालना. सांग ना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासे मला कोण घालना. होईन मी मोठी शिकून शहाणी, मारेन भरारी आई पाखरी होवोनी. शाळेतून आल्यावरी काम मी करणार, तुझ्या विना जन्म असे मला कोण घालणार. होईन मी जेव्हा राजाची घराणी, रडू नको आई तुझ्या डोळ्या आलं पाणी. जाईन दूर दूर, जाईन दूर दूर,
बाबा रडणार तुझ्या विना जन्म असे मला कोण घालणार लाखी पौर्णिमेचा येईल गसण माझ्या ग दादाला राख्या बांधील दोन दोन कुंकवाचा टिळा कपाळी लावून तुझ्या विना जन्म असे मला कोण घालना म्हणून सगळ्या माता माऊल्यांना विनंती आहे गर्भपात अजिबात करू नका शास्त्रामध्ये महापाप सांगितले तिसरं सांगितलंय गोहत्या चौथं सुवर्ण चोरणं महापाप सांगितले सुवर्ण म्हणजे काय सोन्याची चोरी करणं महापाप शास्त्रामध्ये सांगितले पाचवं परदारागमन गुरुपत्नी संघ व्याभिचार ही पाप सांगितले लक्ष देऊ नये का बडबड करू नका ही पाप जर आपल्याला नाहीशे करायचे असतील ही पाप जर आपल्याला घालवायची असतील ही पाप कुठंच जात नाही ही पाप फक्त काल्याच्या कीर्तनात जातात बरं का म्हणून या ठिकाणी आल्यानंतर नाथ महाराजांचं प्रमाणे जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर पवित्रते हरिकथा किंवा तुकोबाराय म्हणतात नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतराची पापे असू द्या काय होतात नुसतं भगवंताचं नाव घेतल्यानंतर काय होतात नाहीशी होतात घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे एवढी ताकद आहे आजच्या कीर्तनामध्ये म्हणून कीर्तनामध्ये आल्यानंतर आपण कीर्तन श्रवण करत असताना भजन कानावर पडलं की हातानं टाळी आणि मुखानं नाम विठ्ठल मग द्वापार युगात भगवंताला अवतार घेण्याचं काय कारण त्याचं कारण असे पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीसी झाले ओझे त्यांची किंवा राजे यौवन भ्रष्ट झाले ठाई ठाई दोष घडले पृथ्वी तलावर पाप्यांचा भार वाढला पुण्यवान लोकांना त्रास होऊ लागला पृथ्वी मातेनं गायीचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाकडे गेली ब्रह्मदेवाला आपलं गाऱ्हाणं सांगितलं ब्रह्मदेव आणि 33 कोटी देव हे भगवान विष्णू परमात्म्याकडे गेले आणि देवाला आपलं गाऱ्हाणं सांगितलं देवानं सांगितलं काही काळजी करू नका या पापी कंसाचा नाश करण्याकरता भक्ताचं रक्षण करण्याकरता मी स्वतः अवताराला येणार आहे 33 कोटी देवांना सांगितलं तुम्ही गोकुळामध्ये गोप आणि गोपिका म्हणून अवतार धारण करा शेषाला सांगितलं तू रोहिणीच्या गर्भामध्ये बलभद्र म्हणून अवताराला येईल लक्ष्मीला सांगितलं तू कौंडण्यपुरामध्ये रुक्मिणी म्हणून अवताराला येईल आणि मी स्वतः वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी कृष्ण म्हणून अवताराला येतो त्या काळामध्ये कंसासारखे दैत्य आतोनात उन्मत्त झाले कंस कोणत्याच ठिकाणी भजन पूजन होम हवन होऊ देत नव्हता कुंभबाकाचे शरीरे भूमी कापे त्याच्या भारे जे मोठमोठे ऋषी होते हे जंगलात पळून जायला लागले आणि भगवंताने ठरवलं की आता आपल्याला अवतार धारण करायचंय आता आपण जर एक विचार केला संतांचं अवतार कार्य वेगळे आणि देवाचं अवतार कार्य वेगळे आता लक्ष देऊ नये का बरं का संत महात्मे या ठिकाणी जन्माला येतात पण कशा करता येतात महाराज भागवत महाराज जगाच्या कल्याणा संदेह कष्ट विधी परोपकारे देह कष्ट विधी परोपकारे ओ देह कष्ट विधी परोपकारे देह कष्ट विधी परोपकारे जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती जगाच्या कल्याणात संतांच्या टाळे वाजवा तुम्ही म्हणत असाल या महाराजाला दुसरं कामच नाही का प्रमाण झालं की टाळे वाजवायला सांगतो टाळी वाजवण्याचा फायदा सांगत असतो जी बाई झोपली ती काय होती नाही ते काम करायचं झोपेल बाई असली की शेजारीने चिमटा घ्यायचा ती उठते महाराज म्हणतात जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी संत महात्मे तुम्हा आम्हाला जाग करण्याचं काम करतात काकड्यामध्ये प्रमाण आलेलं आहे उठा साधू संत साधा आपुले हित किंवा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती संत महात्मे जाग करण्याचं काम करतात लक्ष देऊ नका
या जगामध्ये 3 गोष्टी माणसाला सहजासहजी कळत नाही. पहिली गोष्ट माणसाला धर्म कळत नाही, दुसरी गोष्ट माणसाला ब्रह्म कळत नाही आणि तिसरी गोष्ट माणसाला संत कळत नाही. पहिली गोष्ट माणसाला धर्म कळत नाही. धर्म का कळत नाही? कारण धर्माची परिभाषा फार मोठी. धर्म खूप व्यापक आहे. धर्म ग्रहण करण्याकरता माणसाची बुद्धिमत्ता परिपक्व राहिलेली नाही, म्हणून माणसाला धर्म कळत नाही. तसा आपण जर विचार केला तर 3 प्रकारचे धर्म सांगितले म्हणजे कळेल आपली संस्कृती किती महान. सांगू तुम्हाला, पतीला दृष्टी सुख नाही म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी, विश्वावर प्रेम करणारे भगवान गौतम बुद्ध उपाशरुद्ध वाघिणीच्या तोंडात आपली मांडी देतात. संत नामदेव महाराज कुत्रा कुरडी पोळी खाईल म्हणून पाठीची तुपाची वाटी घेऊन धावतात. त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केल्या जातील, असे स्वतःच्या सेनेला बजावणारे छत्रपती शिवाजी राजे भोसले या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले. तसा आपण जर विचार केला गजानन महाराज, महाराष्ट्राच्या इतिहासाचा आपण जर बारकाईने विचार केला तर धर्मदृष्ट्या समाज अचेतन झाला होता. धर्माला कुणी वाली राहिला नव्हता. आया बहिणीच्या इज्जतीची लतकर वेशीवर टांगल्या जात होती आणि आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये क्रांती घडवण्यासाठी एका युग पुरुषाची वाट सह्याद्रीचे कडे कपारे पाहत होते. आणि त्यावेळेला छत्रपती शिवरायांचा जन्म कुठं झाला? एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. ओ एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण होते मला मनातून भगवा देणा दिसल्यावर, भगवान येणा दिसल्यावर, जात पातना धर्म बालिला जगला माणूस केवळ. जगला माणुसकीवर. ओ पुन्हा जन्म घ्यायची इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्यायची इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. गड किल्ल्याच्या दगडावर. टाळ्या वाजवा. छत्रपती शिवरायांचा जन्म या भूमीमध्ये झाला. शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ती भूमी, ती प्रभू रामचंद्रांच्या एक वचनानं परिपूर्ण झालेली, भगवान श्रीकृष्णाच्या मोर पिसाऱ्यानं रंगलेली आहे, गंगामाईच्या पाण्यानं पवित्र झालेली आहे, शिवशंकराच्या डमरूनं रोमांचित झालेली आहे, हिमालयानं तिला शुभ्र धवल बनवलेलं आहे, उमा पार्वतीनं तिला जगदंब स्वरूप दिले, लक्ष्मीने तिला लावण्य दिले, निर्भीर अरण्याने तिला शृंगारले, अजिंठा वेरूळच्या लेण्याने तिला गोंदले, महाभारतानं तिला चित्रभूत केले, संतांनी तिला अभंगवाणी दिली. अशी सदैव सत्याला मस्तकी धरणारी, क्षमेला हृदयात बसवणारी, शिलवंतांना सखा मानणारी ही भूमी संतांची भूमी आहे. म्हणून तुकोबाराय वर्णन करतात, पवित्र ते कुळ पावन तो देश. म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपण या भारत देशामध्ये जन्माला आलो. आपल्या भारत देशाचं वर्णन एका शब्दामध्ये होऊ शकत नाही. असं म्हणतात, एक बार गलती करे उसे इंसान कहते, एक बार गलती करे उसे इंसान कहते, 2 बार गलती करे उसे जुबान कहते, और 3 बार गलती करे उसे पाकिस्तान कहते, और पाकिस्तान की हर गलती को माफ करे उसे हिंदुस्तान कहते. टाळ्या वाजवायच्या तर जोऱ्यानं वाजवायचा बरं का. म्हणून आपण भाग्यवान आहोत की आपण भारतामध्ये जन्माला आलो, नवे नवे महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. कोण छत्रपती संभाजी महाराज? थोडं लक्ष देऊ नाही का? औरंगजेब बादशाह
शेवटच्या 2 घटका मोजत असताना शंभू राजांचं वर्णन करतो, म्हणतो हम औरंगजेब बादशाह मुगल सल्तनत के शहंशाह हमारे सामने खड़ी है समुंदर सी सेना हमारा इतना बड़ा गुरूर हमारी इतनी बड़ी ताकत हम मराठों का एक ही किला नहीं ले पाए उसकी वजह वो संभा शिवा का बेटा संभा। अरे सचमुच छावा है छावा शेरनी के पेट से ही शेर ने जन्म लिया होगा। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। हे बघा, ज्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारामध्ये कैद करून आणल्या गेलं त्यावेळेला औरंगजेब म्हणतो, संभा झुक जाओ हमारे सामने तुम्हें इस तख्त का शहंशाह बना देंगे। संभाजी महाराज झुकत नाही त्यावेळेला मुखरब खान म्हणतो, वो मेरे आका मुझे हुकुम दो मैं अभी इस गाफर की गर्दन उतार के रखता हूँ। त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराज म्हटले, अरे गाफर कोणाला म्हणतो? अरे छत्रपती म्हण छत्रपती, कारण छत्रपती हा माणूस नाही तर छत्रपती काय विचार आहे। तो या मातीच्या कणाकणामध्ये भरून उरलाय, त्याला आपण उसळलेला दर्या म्हणू शकत नाही, मृत्यू त्याला घाबरू शकत नाही। तसा आपण जर विचार केला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करत असताना माणसं कधी जातीवर निवडली नाही। 18 पगड जातीचे मावळे होते, कांदा भाकर खाऊन जगत होते आणि या महाराष्ट्राच्या मातीसाठी रात्रंदिवस लढत होते। या लोकांना धर्म कळाला पण आपल्या लोकांना धर्म कळाला नाही। दुसरी गोष्ट माणसाला ब्रह्म कळत नाही। ब्रह्म का कळत नाही? कारण ब्रह्म कळण्याकरता माणसाच्या जीवनामध्ये अपेक्षित अनुग्रह त्याला प्राप्त होत नाही म्हणून माणसाला ब्रह्म कळत नाही। तिसरी गोष्ट माणसाला संत कळत नाही। संत का कळत नाही? माऊली म्हणतात संत हे आयुष्यभर साधना करून ज्या स्थितीवरती आरूढ झालेले आहेत ती अवस्था मानवी इंद्रियांना आकालनीय आहे। माऊली उदाहरण देतात, माऊली म्हणतात जेथ मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी न रिघे एर इंद्रिया जोगे किर होईल। आता जे खरे संत आहेत का? माऊली म्हणतात चातुर्य लपवी महत्व हरपी पिसे पण मिरवी जगा माझी। ते कसे वावरतात? पिशासारखं राहतात बरं का। हां, आपले उकळीचे कोणते बाबा आहेत ते? डखो बाबा, त्यांना काय म्हणतात? संत म्हणतात। आता पैशाचं काही घेणं देणं द्यायला अजिबात नाही, हे संत आहेत। तसा आपण जर विचार केला ज्यावेळेला माणूस या ठिकाणी येतो, माणूस म्हणून या ठिकाणी आल्यानंतर आपलं कर्तव्य की संत म्हणून आपला देह ठेवणं हीच मानवी जीवनाची काही खरी सार्थकता आहे। संतांचा आपण जर विचार केला, लोकांना महाराज गजानन महाराज विनोदानं सांगत असतो मी, लोकांना संत कळाले नाही, कीर्तनामध्ये सांगतच असतो। आता लोक आपले कोणाच्या पाया पडतील म्हणून सांगता येत नाही। आता ते भगवे कपडे घातलेले लोक नवनाथांचं काय करतात? अंगामध्ये कपडे घालतात, मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गजानन बाबा ते लोक एवढे चतुर असतात। गजानन महाराज दारात आल्याबरोबर माऊली ते आवाज देतात बरं का, आई हो आई आहे का कोणी आतमध्ये? तुमच्या नगरामध्ये येतात का? माना हलवू नका बोला। आता ते दारात आल्याबरोबर महाराज काही काही गजानन महाराज एवढ्या बाया हुशार असतात, ते महाराजांना आवाज दिला म्हणतो बाई हो आई आहे का कोणी आतमध्ये? ती बाई म्हणते महाराज आम्ही तिची बहीण आहे, बाई घरात आहे म्हणजे स्वयंपाक करायला। पण ते लोक एवढे गोड बोलतात, ते दारात आल्याबरोबर आवाज देतात आई आई या वर्षी तुझं चांगलं होणारे माय, एकाचे 21 होणारे, 5चे 50 होणारे, वेल मांडवावर जाणारे, हिरव्या रंगाचा मांडव पडणारे, दारात हळदीचा सडा पडणारे माय तुझ्या माय। गाणगापुराला गेलो, अक्कलकोटाला गेलो, मढीला गेलो, अंगाला राख लावली, संन्यास धारण केला, बाबा कुणाचं घेत नाही कुणाला देत नाही, आणल्या पदरी परत नाही माय, लेकरा बाळाला प्रसाद होईल। आई तुझा स्वभाव फार भोळा आहे, तू कुणाला बोलीत नाही कुणाला सांगित नाही। तुला एक मनातली गोष्ट सांगतो, शुक्रवारच्या दिवशी वर्जित वार आहे, शनिवारच्या दिवशी काळा कपडा अजिबात घालायचा नाही आणि रविवारच्या दिवशी अंगणाच्या बाहेर पडायचं। आता असं म्हटलं की फसली आपली बाई, लगेच बाई म्हणते बाबा किती पैसे देऊ? बाबा म्हणतो पैसे नको देऊ, गहू दे माय। आता मला सांगा हे खरे संत आहेत का? अजिबात नाही। पोटासाठी संत कली झाले बहुत किंवा पोटासाठी ढोंग सोंग, येथे कैचा पांडुरंग खरे संत तुम्हा आम्हाला कळाले पाहिजेत। भ्रांताला शांत करणारे संत आहेत। विवेक चूडामणीमध्ये असा एक श्लोक आलेला आहे, संता म्हणतोनी वसंती संतो वसंती लोक हितम चरंता। काय करतात संत? संत घडवतात, संत मडवतात, संत बडवतात। घडवतात चारित्र्याने, मडवतात सद्गुणाने आणि बडवतात शब्दाने। जे तिन्ही कालात राहतात ते संत, जे खंत करत नाही ते संत आणि जे खंत मिटवतात ते संत। या संतांनी बाबा आपल्याला भरपूर दिलं। तुम्ही म्हणाल महाराज काय दिलं? लक्ष देऊ नाही का? असं म्हणतात सरकारचं दिलेलं पुरत नाही, मायबापाचं दिलेलं उरत नाही, संतांनी दिलेलं सरत नाही। जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, दुःख कधी सरत नाही, समुद्र कधी भरत नाही, विष कुणाला जिरत नाही, सत्य कधी डरत नाही। आणि एवढं सांगितलेलं तुमच्या डोक्यात काही शिरत? वाजवा टाळ्या तुमच्यासाठी।
आता मी किती ओरडू कीर्तन केलं तुमच्या डोक्यावरून जाणार आहे ते जाईल का? आता तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही आम्हाला याच्यातच घुमायले, संतांनी काय दिलं सांगा. बघा, 4 वेदाचे हे केले विवरण. 4 वेदाचं विवरण करून संत महात्म्याने तुमच्या आमच्या हातात दिलं नामाचं चिंतन. शास्त्राचं मंथन चिंतनात चित्तशुद्धी, मंथनात मौनित प्राप्ती. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. संताची वाणी अमृताची खाणी, नाही ज्याचा भंग त्याला म्हणतात अभंग. असं म्हणतात, ज्याला असेल माथा तो वाचील गाथा, आणि ज्याला नाही माथा नाही उघडणार गाथा. आणि खाईल संसारात तुम्हीच म्हणा आता. हे पा, संतांनी भरपूर दिलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर ग्रंथ आहेत, ग्रंथी भेद करतात, त्यांना ग्रंथ म्हणतात. एक आहे भागवत, दुसरे ज्ञानेश्वरी, तिसरे रामायण, चौथे गाथा. हे ग्रंथ आपल्याला संतांनी दिले. आणि संत तुम्हा आम्हाला काय करतात, जाग करण्याचं काम या संतांनी तुम्हा आम्हाला वारंवार केलेले. तसा आपण जर विचार केला, संत महात्म्य हिताचा उपदेश तुम्हा आम्हाला वारंवार करत असतात. कोण? संत. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. संत महात्मे वारंवार सांगत असतात की बाबा रे, तुम्हाला तुमच्या नरदेहाची सार्थकता जर करून घ्यायची असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही साधूची कथा करा. जेथ वाचा विसावेते साधू कथा. अरे, त्या साधूची कथा केल्यानंतर, ऐकल्यानंतर तुझ्या वाचेला विश्रांती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग अर्जुन प्रश्न करतो, म्हणतो देवा, ज्या महात्म्याची, ज्या साधूची कथा केल्यानंतर, ऐकल्यानंतर तुम्ही म्हणता वाचेला विश्रांती प्राप्त होते, अशा महात्म्याची काही लक्षणं सांगा. आपल्या मेहकर तालुक्याचे आमदार संजय भाऊ रायमुलकर यांचं आगमन या ठिकाणी, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कोणताही धार्मिक कार्यक्रम असू द्या, भाऊंचं त्या ठिकाणी काय असतं, भरपूर योगदान असतं. परत त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, त्यांच्या सहकार्यांसाठी टाळ्या वाजवा. हे बघा, भगवंत सांगतात, अर्जुना महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृती माश्रिता भजन त्यांन्य मनसो ज्ञात्वा भूतादी मव्य. म्हटले, अरे तुला नरदेहाची सार्थकता जर करून घ्यायची असेल तर तू देवाचं भजन कर, साधूची कथा कर. आता भगवान परमात्म्याने माता मावल्याहून नरदेह दिला, देवाच्या भजना करता दिला. आता बोलत चला, कशा करता दिला? देवाचा भजना करता दिला. भजन आपण कोणीच करत नाही. आता एक सांगू का, माणसाची अवस्था कशी झालेली आहे मोबाईलवाणी. आता प्रत्येक माणसाकडे गजानन महाराज मोबाईल आहे, प्रत्येक माणसाकडे मोबाईल आहे. लग्नाच्या अगोदर माणूस काय असतो माहिती आहे का तुम्हाला? एअरटेल असतो. काय असतो? एअरटेल असतो. म्हणजे काय? कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं, कोणत्याही प्रकारचा धाक नसतो, एकटा जीव आणि सदा शिव. पण जेव्हा लग्न ठरतं, साखरपुडा होतो, तेव्हा माणूस होतो रिलायन्स. काय होतो? रिलायन्स. म्हणजे करलो दुनिया मुठ्ठी में. पण जेव्हा लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर माणूस होतो आयडिया. काय होतो? माळेकर साहेब, आयडिया. एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया. पण काय होतं, लेकरं बाळ झाल्यानंतर 10-12 वर्षानंतर माणसाची अवस्था होती BSNL वाणी. म्हणजे इस रूट की सभी लाईनी व्यस्त आहे. असा माणसाचा संसार आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसाला, आता प्रत्येक कीर्तनकार सांगत असतो, प्रत्येक माणसाला 7 दिवसात मरायचे. कारण असं म्हणतात, सोमवार को जन्म हुआ तो मंगलवार को बड़े हो गए, बुधवार को शादी हो गई तो गुरुवार को बच्चे भी हो गए, शुक्रवार को बीमार पड़ गए और शनिवार को अस्पताल गए और इतवार को चल बसे. म्हणजे राम नाम सत्य है, मरण भगवान का स्मरण करा देता है. म्हणून प्रत्येक माणसानं देवाचं भजन आपण प्रत्येकानं केलं पाहिजे. एक दृष्टांत विनोदानं सांगत असतो, भजन जाऊ द्या, देवाची पूजा. देवाची पूजा जरी करायची झाली तर नवरा बायकोचं खेड्यापाड्यात भांडणं लागतात. सोपा दृष्टांत सांगतो. एक वारकरी बाबा आषाढी वारी करण्याकरता पंढरपूरला निघाले. त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं, म्हटले, बाळू, मी आषाढी वारी करण्याकरता पंढरपूरला चाललोय, तू फक्त एकच काम करायचं, म्हणे सकाळी 4ला उठायचं आणि देवाची पूजा करायची. बाळू म्हटला, बाबा एवढ्या सकाळी 4ला उठायला मला काय जमणार नाही आणि मी काय देवाची पूजा करणार नाही. बाप म्हटला, अरे एवढी वर्ष झाले म्हटलं आम्ही देवाची पूजा करतो आणि 4-5 दिवस खंड पडला तर केलेली पूजा ही व्यर्थ जाईल, वाया जाईल. मुलाने विचार केला आणि सांगितलं, बाबा काय हरकत नाही, बिंदासपणे पंढरपूरला जा. बाप निघून गेला. पण आईला माहित होतं की हा काय देवपूजा करत नाही. बरोबर सकाळी 4 वाजता आवाज दिला, बाळू अरे बाबा सकाळचे 4 वाजले, देवाची पूजा करून घे. बाळू म्हटलं, आई अगं सकाळची साखर झोपे. म्हटला, झोपू दे. आता साखर झोपे म्हटल्याबरोबर त्या आईला राग आला आणि त्याच्या कानाखाली मारली. अशीच मारली, फक्त जोरात मारली होती. आता मारल्या गजानन महाराज तो राग सासरवाडीत गेला. सासू दारातच उभी होती. सासूबाई म्हणी, बरं झालं जवाई बापू तुम्हाला इकडे देवानंच पाठवलं. काल तुमचे वडील इथं आले आणि तुमच्या सासरेवाला जबरदस्ती करून पंढरपूरला घेऊन गेले म्हणे. माळेकर साहेब आज आषाढी एकादशी आणि मला कालपासून चिंता पडली होती की आमच्या घरची देवपूजा कोण करेल. बरं झालं म्हणे तुम्हाला इकडे देवानंच. तो म्हटला तिकडून सुटलो आणि इकडं अडकलो. आता सासूबाईच्या घरी गेल्यानंतर जवयाचा वेगळा थाट असतो बरं का साहेब, गडबड नाही काही.
आता वेगळाच थाट असतो, प्रत्येक जवयाचा असतो असं नाही. सासूबाईंनी आंघोळीला पाणी दिलं, जवाई बा आंघोळ करून घ्या. त्यानं जवायला आंघोळ केली, देवाची पूजा करण्याकरता निघाला. तेवढ्यात शेजारची बाई तिथं आली. म्हणे का ग तुझ्या घरातून म्हणे कधी मंत्राचा आम्हाला काही उच्चार ऐकायला येत नाही, असं काय घडलं म्हणे जेणेकरून मंत्राचा उच्चार ऐकायला येतो? ती म्हणे काय सांगू म्हणे, काल आमचे मालक पंढरपूरला गेले म्हणे. म्हणे मग काल आमचे मालक पंढरपूरला गेले आणि आमचे जवाई आले. म्हणे जवाई काय करतात? म्हणे जवायला दुसरं काहीच काम नाही, जवाई फक्त 2 टाइम देवाची पूजा करतो. ते म्हणे एक बोलू का? म्हणे काय? म्हणे काल माझाही नवरा पंढरपूरला गेला म्हणे. कोण म्हणे? शेजारची बाई. काय म्हणे? काल माझाही नवरा पंढरपूरला गेला आणि मला सुद्धा कालपासून चिंता पडली होती की आमच्या घरची देवपूजा. ते म्हणे मग काही नाही म्हणे, तुझी देवपूजा झाली की माझी करायला. त्यानं डोक्याला हात लावला. तो म्हटला आता काय या गावात थांबायचं नाही. निघाला. एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहीर होती, त्या विहिरीमध्ये उडी मारणार. तेवढ्या त्या शेतकऱ्याने आवाज दिला. म्हणे का रे बाबा तुला संसाराचा कंटाळा आला का कामाचा कंटाळा आला? माझ्या घरी चाल म्हणे, तुला काहीच करायची गरज नाही. 2 टाइम चहा, 2 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण, तुला काहीच करायची गरज नाही. फक्त एकच काम करायचं म्हणे. काय करायचं? सकाळी 4ला उठायचं आणि देवाची पूजा. आता किती कंटाळा आहे तुम्हाला? कशा हसतात. आता हे खरंय, देवपूजेचा माणसाला कंटाळा आहे. मी सांगत असतो भजन प्रत्येकानं केलं पाहिजेत, कारण असं म्हणतात पक्षी पंखाशिवाय शोभून दिसत नाही, हत्ती दाताशिवाय शोभून दिसत नाही, चांदण्या चंद्राशिवाय शोभून दिसत नाही, वीर पाण्याशिवाय शोभून दिसत नाही, मंदिर दिव्याशिवाय शोभून दिसत नाही, सुवासिनबाई कुंकाशिवाय शोभून दिसत नाही, आई वात्सल्याशिवाय शोभून दिसत नाही. तसा हा मानवी नरदेह देवाच्या वचनाशिवाय शोभून दिसत नाही. कारण जो देतो त्याला देव म्हणतात बरं का. द्विधातूपासून देव हा शब्द तयार झालेला. एक तत्ववेत्ता असं म्हणतो, तो म्हणतो द वर्ल्ड इज थिएटर, मॅन इज ॲक्टर, गॉड इज डायरेक्टर. तो म्हणतो हे जग म्हणजे एक रंगमंच आहे आणि या रंगमंचावर काम करणारा हा माणूस आहे. आणि या माणसाचा कारभार जर कोण पाहणारा असेल तर तो भगवान परमात्मा आहे. आणि अशा या भगवान परमात्म्याचं आपण भजन केलं पाहिजे. सरांचं साहेबांचा सत्कार घ्यायचा. घ्या घ्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री संत गजानन महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा या ठिकाणी अवतार घेतोय का. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन किंवा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर भवती भारत जागेवा अभ्युत्थानम अधर्मस्य ददात मानम सृजाम्यम. मथुरेचा राजा कंसाची चुलत बहीण देवकी ही उपवर झाली होती आणि कंसाने ठरवलं की आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवेल. पण कोणाला द्यायची? तर आपल्या बालपणीचा मित्र वसुदेवाशी विवाह संपन्न झाला. दुसऱ्या दिवशी गावातून वरात निघाली. वरात निघाल्याबरोबर आकाशवाणी झाली. सांगितलं कंसा, अरे ज्या बहिणीचे म्हणे तू इतक्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशवाणी सांगित असे कंसा मानी हा भरोसा बोलण्याचा. काय केलं कंसानं? तर घेऊन या खडग मारा या धावला. हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला. म्हटलं अरे सांगितलं, अरे बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल. म्हणे काय करू? एक काम कर म्हणे, आमच्या दोघांना बंदी शाळेत टाक. हिला होणारी जी काही लेकरं असतील, मुलं असतील, मी तुला आणून देतो. काय हरकत नाही म्हणे. दोघांना बंदी शाळेत टाकलं आणि काही कालानंतर देवकी माता गर्भवती राहिले आणि लेकरू झालं. आणि ते लेकरू वसुदेवानी घेतलं आणि कंसाकडे आणून दिलं. ज्यावेळेला कंसाने लेकरू हातात घेतलं आणि पाहिलं त्यावेळेला अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण झाला. म्हटला मला तर 8वा मारणार आहे, मग या पहिल्याला मारून काही उपयोग नाही. पण तेवढ्या नारदजींचं आगमन झालं. नारदजींनी सांगितलं पुण्य सारावया भेटे देवऋषी वदे बालकाशी ठेवू नको. म्हणे अरे हा जर म्हणे 8वा पहिला म्हणून जन्माला आलं तर तुझा नाश हा निश्चित आहे. म्हणे मग याला जिवंत ठेवू नको म्हणे. आणि मग महाराज कंसाने त्या लेकराला हातामध्ये धरलं, गरगर गरगर फिरवलं आणि कुठं आपटलं? दगडावरती आपटलं. असे 1 2 3 4 नाही तर किती मारले? 6 मारले. 7वा गर्भ योग मायने रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवला तो बलराम दादा. आता साक्षात 8वा जन्माला येणारे देवकीचे तेज दिसे दैसा सूर्य. कंसाचे हृदय जळत असे. देवकी मातेचं तेज एका सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश त्या बंदीशाळेत पडला आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती वसुदेव आणि देवकी यांच्या समोर प्रगट झाली. त्यावेळेला वसुदेव आणि देवकी म्हणतात, देवा तुम्ही 8 वर्षाचे जन्माला यावं म्हणून आम्ही तपश्चर्या केली नव्हती, तुम्ही लहान होऊन जन्माला यावा याकरिता आम्ही तपश्चर्या केली. देवाने सांगितलं काही काळजी करू नका, मी लहान होणार आहे, पण मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची. म्हणे काय? नंदाच्या घराला
मजणी गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे तिथं माया जन्माला आली त्या मायेला घेऊन या आणि मला गोकुळात नेऊन ठेवा. लेकरू कोणाचे हा घ्या जवळ घ्या. आणि मग महाराज भगवान परमात्माने ठरवलं त्या देवकी मातेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. स्वर्गातले सगळे देव एकत्र आले आणि देवकी मातेचा आणि वसुदेवांचा काय केला पुष्पांनी वर्षाव केला. श्रावण महिना अष्टमी तिथी रोहिणी नक्षत्र बुधवारचा दिवस रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय. उचलीला कमळापती पायाची बंधने गळती. हातापायातले बंधन आपोआप गळून गेले. द्वारपाळ झोपी गेले. कुलप आपोआप उघडले. वसुदेवानी लेकरू घेतलं. गोकुळात आले. जी बाळंतपण करणारी बाई होती का ती दररोज जागी असायची पण आज तिला झोप लागली. वसुदेवानी लेकरू ठेवल्याबरोबर त्या लेकरानं रडायला सुरुवात केली आणि त्या जी दायन करणारी होती म्हणजे बाळंतपण करणारी जी बाई होती ती बाई जागी झाली. पाहिलं तर मुलगा झाला. तिनं लगेच कोणाला सांगायला सुरुवात केली गवळणीला सांगायला सुरुवात केली. गवळण सांगत ती गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावी एकी पुढे वाटी ताटी सुंथवडे. आणि त्या गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं. त्या गोकुळामध्ये सुखाला पारावार राहिला नाही. त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबारे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करतात. गोकुळीच्या सुखा 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 गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा हंस पाला नाही लेखा 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 बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी. आल्या वाजवा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. साक्षात भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले. अवताराला आले कारण विठे ऐसे सुख नोहे भक्तिरस. किंवा परमात्मा कसा आहे सुखरूप आहे. सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातू. तसा आपण जर विचार केला सुख आणि दुःख ह्या दोन बाजू आहेत. प्रत्येक जीवाचा आपण जर विचार केला तर प्रत्येक माणूस दुःखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी रे. प्रत्येक माणूस दुखी. एखाद्या गरीबाला विचारा का हो तुम्ही दुःखी आहे का तो म्हणतो कशाला आमची मजा घेता म्हणतो मी तर गरीब आहे. पण त्याच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर बंगल्यात राहणारा सुखी. एक संत बडी अच्छी बात कहते नाही. मुलगा कसा पाहिजे. 3 सजावत देश को सती संत और शूर 3 लजावत देश को कपटी कायर और चोर. मुलगा कसा जन्माला आला पाहिजे शुरासारखा. त्यानं देशाची सेवा केली पाहिजेत असा मुलगा आपण जन्माला घातला पाहिजेत. कारण सात्विक ही पुण्य निष्पत्ती पापोत्पतिश्च राजसी तामसी न भयो किंतु वृथायु शबणम भवेत. गोकुळामध्ये सुखाचं वातावरण तयार झालं. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी. आणि मग काय करू लागले तुकोबारे अभंगाच्या 3य चरणामध्ये सांगतात. गुढिया तोरणे
ह्या तोरणी करती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नारणारी सगळीकडे गुड्या उभारण्यात आल्या त्या गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं आणि मग भगवान परमात्म्याला त्या गोकुळातल्या गवळणी पाहायला येऊ लागल्या आणि मग म्हणू लागल्या पाहिला पाहिला नंदाचा नंदन 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 पाहिला पाहिला तेने वेदियल मन तेने वेदियल मन तेने वेदियल मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेरे वेदियल मन आहा तेने वेदियल मन तेने वेदियल मन तेने वेदियल मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन टाळ्या वाजवा पाहिला पाहिला नंदाचा नंद आणि मग भगवान परमात्म्याने सगळ्या गोपिकांचं मन काय घेतलं वेधून घेतलं हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आणि मग भगवान परमात्मा रांगता रांगता खोड्या करायला लागले रांगत रंगणी चोरीत लोणी आणि तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रांगायला लागले आणि चोऱ्या करायला लागले शेजारच्या घरामध्ये जायचे आणि दही दूध लोणी काय करायचे चोरून खायचे शेजारच्या गवळणी आल्या म्हणे अगं तुझा कृष्ण आमच्या घरामध्ये येतो चोरून दही दूध खातो यशोदा म्हटली अगं माझा कृष्ण लहान आहे तुम्ही सगळ्या गवळणी म्हणे खोट्या बोलता कारण 8 महिन्याच्या लेकराचा आपण जर विचार केला ते कोणाला बोलतं का कोणाच्या घरी जातं का अजिबात जात नाही पण कृष्ण एवढा चपळ होता की दुसऱ्याच्या घरात जायचा आणि चोऱ्या करायचा यशोदे म्हणे अगं यशोदा म्हटली तुम्ही माझ्या काय करता कृष्णावर आळ घेता गवळणी म्हटली अगं तुझा कृष्ण खोड्या करतो आणि तू म्हणते काहीच करत नाही एक गवळण म्हटली एक काम करते म्हणे तुझा कृष्ण माझ्या घरी आला तर मी त्याला पकडते आणि मग तुझ्याकडे आणते कृष्ण तिच्या जवळ गेला म्हणे मावशी तुम्हाला पकडणार आहे का ती म्हटली हो तू फक्त माझ्या घरी येऊन दाखव म्हणे कृष्ण म्हटला काय हरकत नाही आज संध्याकाळी तुझ्या घरी येतो आता कृष्ण येणार आहे म्हणून त्या गवळणीनं काय केलं घराचे सर्व दरवाजे लावून घेतले आणि दारात येऊन बसली त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या गोपाळासह त्या घरामध्ये गुप्त रूपानं काय केले प्रवेश केला त्या घरामध्ये आणि त्या घरातलं दही दूध लोणी सर्व खाऊन घेतलं आणि गाडगे मडके सगळे फोडून टाकले आणि भगवान परमात्मा बाहेर आले आणि त्या गवळणीला म्हणतात मावशी ए मावशी म्हणे कागद तू कोणाची वाट बघते म्हणे अरे लबाडा मी तुझीच वाट बघते तू माझ्या घरी चोरी करायला येणार होता तो म्हटला मावशी एकदा आतमध्ये जाऊन ये म्हणे घरात ती घरात जाऊन पाहते तर घरातलं सर्व दही दूध लोणी काय होतं सांडलेलं होतं गाडगे मडके फुटलेले होते तिनं पाहिल्याबरोबर ती कृष्णाच्या मागं लागली कृष्ण काय हातात सापडे ना शेवटी भगवंताला दया आली भगवंत एका ठिकाणी थांबले तिनं लगेच हात धरला आणि यशोदेकडे घेऊन जाणार म्हणून तिनं सांगितलं आज म्हणे तुला रंगे हात पकडला आज तुला काही सोडणार नाही आता सोडणार नाही म्हटल्याबरोबर त्या गवळणीचा नवरा तिथं आला तिनं पाहिलं तो सांगू लागला म्हणे सोड या लेकराला काय करतो कृष्ण म्हटला काका सांगा ना म्हणे मावशीला मला सोड म्हणून ती म्हणे अजिबात सोडणार नाही या दोघांच्या भांडणामध्ये भगवंताने काय केलं आपला हात त्या गवळणीच्या हातातला काढून घेतला आणि तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातामध्ये ठेवून दिला आणि भगवान परमात्मा मागच्या मागं निघून गेले आता बाकीच्या गवळणी सांगायच्या अगं तू कोणाचा हात धरला सोड त्यांना ती म्हटली आज तुम्ही गवळणीने किती दांगडू केला आवाज केला तर मी आज अजिबात याला सोडणार नाही म्हणे अगं मागं तरी पाय म्हणे आज अजिबात मागं पाहणार नाही म्हणे या सगळ्या गवळणी कोणाच्या घरी गेल्या यशोदेच्या घरी गेल्या आणि गेल्यानंतर यशोदेला आवाज देऊ लागले यशोदे ए यशोदे बाहेर आहे म्हणे झालं काय बाहेर आहे म्हणे काय त्यावेळेला कृष्ण म्हणतो आई तू बाहेर चालली का हो म्हणे मी बाहेर चालली मग आई मी येऊ का तुझ्या बरोबर म्हणे येतो का म्हणे येऊ आणि मग महाराज यशोदेनं कडीवरती घेतलं आणि बाहेर आली जी गवळण होती का ती म्हणे अगं
तुझ्या कृष्णानं माझे काय केलं, दही दूध लोणी सर्व खाऊन घेतलं. म्हणे कुठे कृष्ण? म्हणे कृष्ण तर माझ्या जवळ आहे. म्हणे मग काय तिनं मागं पाहिलं तर नवरा कुठं होता? मागं होता. म्हणजे भगवान परमात्मा एवढे. तेच नाही तर भगवान परमात्मा काय झालं, गोकुळामध्ये चालले होते. एका गवळणीनं सुंदर अशी रांगोळ काढलेली होती. रांगोळ काढल्यानंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले आणि त्या गवळणीला म्हणतात, का गं म्हणे तुला रांगोळ काढता येते का? म्हणे काय झालं? म्हणे ही रांगोळ अशी काढत नाही. म्हणे मग एक काम कर म्हणे, घरातून रांगोळ घेऊन ये. ती रांगोळ आणण्याकरता गेली. तोपर्यंत भगवान परमात्म्याने काय केलं, अष्टदळ काढले अंगणी. अष्टदळ काढले अष्टदळ काढले अंगणी, त्यावर मोठी चक्रपाणी. भगवान परमात्म्याने काय केलं, त्या ठिकाणी लघवी केली. असे भगवान परमात्मा खोड्या करायला लागले. यशोदेला राग आला. आता काय करावं. एका गवळीने सांगितले, एक काम कर म्हणे, तू गणपतीला नवस कर. तिनं गणपतीला नवस केला. भगवंताने 1 महिना खोडी केली नाही. 12 वाजले बरं का. 1 महिना खोडी केली नाही. 1 मास देवे खोडी नाही केली. प्रचिती आली यशोदेशी आणि 1 मास खोडी केली नाही. पण नंतर भगवान परमात्मा खोड्या करायला लागली. मग आता काय करावं. जो कंस होता त्या कंसाला एक आकाशवाणी झाली. कंस ऐकता चिकाणी, कंस दचकला म्हणी. मुकुट माथ्याचा ओढणी पडला असे धरतीवरी. जो मुकुट होता तो खाली पडला. आता काय करावं कंसानं पहिली पाठवली पुतना. तिचा सुद्धा भगवान परमात्म्याने उद्धार केला. दुसरा आला महाबळपट. असे नाना प्रकारचे राक्षस आले. भगवान परमात्म्या या सगळ्यांचा काय केला, उद्धार केला. आणि उद्धार केल्यानंतर भगवान परमात्मा नाना प्रकारच्या खोड्या करू लागले. काय ऐकत नव्हते. आणि मग काय करावं, तर मग यशोदा मातेने ठरवलं की आता भगवंताला कुठं पाठवायचं, रानात पाठवायचं. कशा करता, तर गायी चारण्या. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना, हो गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना, गाई गोपाळ गाई गोपाळ घेऊनी आता तो खेळ नंदाचा काना, घेऊनी आगाई खेळ नंदाचा काना. गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी वना वना, गोपाळ सवंगडी गाई गोपाळ सवंगडी वना, हो गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ विठोबा रखुमाई, विठोबा ताळी वाजवा. हरी विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ, माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु श्री संत तुका, गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळे गोपाळ एकत्र आले. एकत्र आल्यानंतर सगळ्यांना भुका लागल्या. आणि मग भगवान परमात्म्याने या सगळ्या गोपाळांचं काय केलं, मन वेधून घेतलं. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे छंदे, तुका तुका म्हणे छंदे, तुका म्हणे तुका म्हणे छंदे, तुका म्हणे तुका म्हणे चंदे, तुका चंदे, तुका म्हणे चंदे, तुका चंदे. मोहिले मोहिले गोविंदे बाळ कृष्ण नंदा, बाळ कृष्ण नंदा.
मरण नको आम्हा नको येर धार नको ही काचा नाथा नको ही काचा नाथा व्यर्थ परिवार चंद्रभाऊ पांडुरंगा चंद्रभाऊ पांडुरंगा मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकीला कैवल्याच्या चांदण्याला भुकीला चकोर आनंदाला नरनारी टाळ्या वाजवा. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. आणि सगळ्यांनी काय केलं, सगळ्या शिदोऱ्या एकत्र जमा केल्या आणि त्या ठिकाणी काय तयार झाला, काला तयार झाला. आणि तो सर्वांनी आपल्याला काला भक्षण करायचंय. ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिक उत्तम लोका दाखवू. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. कामनी गर्भवासी सुखी घालावे आभास. शिंके लावी येले दुरी होतो तिघाचे विवरी. दोहीकडे मुख पसरवली गली. वाहतीच्या धारा घ्या रे दोहीच्या गोमरा. देवारे दोहीकडे मुख पसरवली गली. तुका म्हणे हाती टोका दिकवून निधी का. देवारे दोहीकडे मुख पसरवली गली. बोलिलेले कोरे विडे. जे विठ्ठल जे
जय जय